नदी समुद्राच्या पोटात असणारे रंगीबेरंगी देखणे मासे जमिनीवर पाहायला मिळतात ते अंडर वॉटर टनलच्या निमित्ताने। नमस्कार, मी स्नेहा प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललोय अंबरनाथ मध्ये नुकतेच सुरू झालेल्या अंडर वॉटर फिश टनल मध्ये। या अंडर वॉटर टनल एक्सपो मध्ये जायला मी खूपच एक्साइटेड होते, कारण मी आयुष्यात फर्स्ट टाइम फिश टनल मध्ये जाणार होते। जर कोणाला माहिती नसेल तर मला सांगायला आवडेल की अंडर वॉटर फिश टनल हे बेसिकली एक भुयारी मार्गाप्रमाणे टनल असते, ज्यामध्ये आजूबाजूला व वरील भागात पाणी असते व त्या पाण्यात वेगवेगळे मासे असतात। हे संपूर्ण फिश टनल, त्याचा पत्ता, तारीख, टायमिंग, एंट्री फी हे सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। टनल मध्ये जाण्यासाठी सुरुवातीलाच तिकीट काउंटर आहे, तिकडून मी तिकीट घेतले। 100 रुपये पर पर्सन तिकीट चार्जेस आहेत आणि 4 वर्षांखालील मुलांना मोफत एंट्री आहे। चला तर मग आता आपण एंट्री करूयात। हे फिश टनल अंबरनाथ मध्ये सुरू झाले आहे। इथे येण्यासाठी मुंबई सेंट्रल लाईन मधील अंबरनाथला जाणारी लोकल पकडून अंबरनाथ स्टेशनला उतरावे व अंबरनाथ ईस्ट वरून 20 रुपये पर पर्सन शेअरिंग ऑटो पकडून सर्कस ग्राउंडला उतरायचे। सर्कस ग्राउंड वरच हे फिश टनल आहे। जगन्नाथ महोत्सव 2024 असे या महोत्सवाचे नाव आहे। आत प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच दोन्ही बाजूला फिश टँक आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आहेत। या लहान चंदेरी माशांची झुंड खूपच छान दिसत होती। एका बाजूला या सोनेरी लहान माशांची झुंड होती। प्रत्येक फिश टँकच्या बाजूला त्यामधील माशांची नावे लिहिली असती तर अजून छान वाटले असते। विविध रंग व आकारांचे हे मासे बघून निसर्गाची किमया किती अफाट आहे याची प्रकर्षाने जाणीव होते। या अंडर वॉटर फिश टनलचे वैशिष्ट्य म्हणजे अंबरनाथ मध्ये पहिल्यांदाच हे फिश टनल सुरू करण्यात आले आहे। 19 फेब्रुवारी पासून हे फिश टनल सुरू झाले आहे व 31 मार्च पर्यंत 40 दिवस हे टनल दररोज सुरू राहणार आहे। या कालावधीमध्ये दररोज दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत फिश टनल सुरू असणार आहे। हे सोनेरी मासे खूपच उठून दिसत होते। To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. आता व्हिडिओ आणखीन इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता आपण अंडर वॉटर टनल एक्सपो मध्ये जाणार आहोत, ज्यामध्ये सर्वत्र पाणी असून भरपूर मासे बघायला मिळतील। आपण पाहू शकता जागोजागी पाण्याचे बुडबुडे सोडत भरपूर मासे या टनल मध्ये दिसत आहेत। It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? गुलाबी, हिरवे असे पेस्टल कलर्सचे हे लहान मासे खूपच क्यूट दिसत होते।
टपोऱ्या डोळ्यांचे हे दोन मोठे मासे खूपच गोंडस वाटत होते. फिश टनल मधून बाहेर आल्यावर एका बाजूला जत्रेचे पाळणे आहेत व एका बाजूला विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत. सुरुवातीलाच हे गोवा ट्रिपचे लकी ड्रॉ कुपनचे स्टॉल आहे. त्या बाजूलाच 10 रुपयांपासून विविध स्टेशनरीच्या वस्तूंचे स्टॉल आहे. इथे एक बुक फेअर आहे, आपण आतमध्ये जाऊन बघूयात. 300 रुपये किलोवर अनेक प्रसिद्ध नॉवेल्स या ठिकाणी आहेत. वाचनप्रेमींनी या जागेला जरूर भेट द्यावी. आता मी तुम्हाला जत्रेचे पाळणे दाखवते. आपण पाहू शकता आकाश पाळणा, ब्रेक डान्स असे अनेक पाळणे या ठिकाणी आहेत. संध्याकाळी 6 वाजता ही जत्रा सुरू होते. जागोजागी खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स देखील या ठिकाणी आहेत. ते पण संध्याकाळी 6 वाजता सुरू होतात. या जागेचा संपूर्ण पत्ता व इतर डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.